वेलकम टू ऑल अवर ई-लर्निंग प्लॅटफॉर्म. आपण आपला आता जो सिलेबस आहे तो 5व्या चॅप्टरकडे नेतोय. तिसऱ्या चॅप्टरचे व्हिडिओज आपण बघणार आहोत. पहिला 5वा चॅप्टर कंप्लीट करूया आणि त्याच्यानंतर आपण तिसऱ्या चॅप्टरकडे जाऊया. तर तुम्हाला सब्जेक्टचं नेम माहितीच आहे. सब्जेक्ट नेम इज कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट 22601. 5व्या चॅप्टरसाठी आपला जो काही कोर्स आउटकम आहे तो रिलेव्हंट होतोय 5th नंबरचा. प्रिपेअर द डिटेल स्पेसिफिकेशन ऑफ व्हेरियस आयटम ऑफ कन्स्ट्रक्शन. जे कन्स्ट्रक्शनचं व्हेरियस आयटम्स आहेत त्याचे डिटेल स्पेसिफिकेशन. वर्ड लक्षात ठेवा, स्पेसिफिकेशन, डिटेल्ड स्पेसिफिकेशन. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट सब्जेक्ट कोड 22601. तर आपण स्पेसिफिकेशन चॅप्टर बघतोय. 10 मार्क्ससाठी आहे हा. Then we have to start our 5th chapter is specification, marks 10. स्पेसिफिकेशन्सचे आपण ऑब्जेक्टिव्स बघतोय. ऑब्जेक्टिव्स मीन्स याच्यामध्ये आपण काय बघणार आहे तर फर्स्ट आहे प्रिपेअर डिटेल स्पेसिफिकेशन ऑफ व्हेरियस आयटम. त्यानंतर राईट रूल ऑफ स्पेसिफिकेशन. देन स्टेट लिगल अस्पेक्ट ऑफ स्पेसिफिकेशन. ओके, देन स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशन म्हणजे काय असणार आहे थोडक्यात तर स्पेसिफिकेशन इज अ स्टेटमेंट ऑफ पर्टिक्युलर्स. जे पर्टिक्युलर्स असणार आहे, जे आपण हे म्हणतो आयटम्स म्हणतो, त्या आयटमचं पूर्ण डिटेल स्पेसिफिकेशन जे असणार आहे त्याची माहिती जी आपण म्हणतो त्याला स्पेसिफिकेशन म्हणतात. नेसेसिटीज ऑफ स्पेसिफिकेशन काय आहेत तर अँड इंजिनिअरिंग स्पेसिफिकेशन कंटेन डिटेल्स डिस्क्रिप्शन ऑफ वर्कमॅनशिप अँड मटेरियल which required to complete and project in accordance with drawing details. ड्रॉइंग डिटेल्स फक्त आपल्याला असून उपयोग नाही तर आपल्याला त्या जे काही प्रोजेक्ट आहे त्याचं पूर्ण स्पेसिफिकेशन, पूर्ण माहिती असायला पाहिजे. त्याचे कुठले मटेरियल्स आहेत, वर्कमॅनशिप कुठली यूज करायची आहे, परत त्याच्यासाठी कोणते लेबर्स, वर्कमॅनशिप मीन्स लेबर्स किंवा मटेरियल्समध्ये कुठल्या टाईपचं मटेरियल, मशिनरी असेल, हे सगळं डिटेल आपल्याला माहिती जे असणार आहे त्याला स्पेसिफिकेशन असं आपण म्हणतो. इट इज अंडरस्टूड दॅट द कॉम्बिनेशन ऑफ ड्रॉइंग अँड स्पेसिफिकेशन विल डिफाईन कम्प्लीट द फिजिकल, टेक्निकल अँड ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिनिश्ड प्रोजेक्ट. तर त्याचा उपयोग कशासाठी होतो तर फिजिकल, टेक्निकल आणि ऑपरेटिंग. म्हणजे टेक्निकल इश्यूज पण काही होणार नाहीत, फिजिकल इश्यूज पण काही होणार नाहीत किंवा ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पण काही प्रॉब्लेम येणार नाही. आपलं जेव्हा वर्क जे असणार आहे ते कन्क्लूड करायला सुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही जर आपल्याला पूर्ण त्याची डिटेलमध्ये माहिती असेल तर. म्हणजे ड्रॉइंग्स ॲज वेल ॲज त्याचं स्पेसिफिकेशन आपल्याला माहिती असेल तर. नुसतं ड्रॉइंगचा लाईन प्लॅन वगैरे काढून दिलं आणि तुम्हाला सांगितलं की करा काम चालू, तर चालणार आहे का नाही. त्याच्यावर आपल्याला मापं वगैरे पण लागतात. ती मापं वगैरे जी असणार आहेत ते झालं स्पेसिफिकेशन, त्या पूर्ण त्या ड्रॉइंगचं डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ ड्रॉइंग. मग त्याच्यानंतर तुम्ही एक आपण जर ड्रॉइंग शीट घेतली तर ड्रॉइंग शीटच्या राईट कॉर्नरला तुम्ही स्पेसिफिकेशन लिहिताय. म्हणजे ते कुठल्या टाईपचं ड्रॉइंग आहे, तिथं कुठलं तुम्ही यूज केलेलं आहे, फाउंडेशन कुठल्या टाईपचं आहे, त्याचा स्टार्टा काय आहे, एरिया स्टेटमेंट काय आहे, टोटल FSI किती आहे, हे सगळं ड्रॉइंगमध्ये जे लिहितो आपण ते सगळं आपल्याला एक स्पेसिफिकेशन म्हणजे एक वर्कबुक तयार करावं लागतं आणि त्याच्यात ते आपल्याला सगळं ॲड करावं लागतं. या सगळ्या नेसेसिटीज झाल्या. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिफिकेशन. आता इम्पॉर्टन्स काय आहेत तर जे आपलं स्पेसिफिकेशन आहे, जे कॉन्फिट आहे ड्रॉइंगचं, ते लार्ज स्केल डिटेल्समध्ये आपल्याला असतं. मग ते स्मॉल स्केल डिटेल्समध्ये सुद्धा आपल्याला करता यायला पाहिजे. आपण जेव्हा मेजरमेंट करणार तेव्हा लार्ज स्केलमध्ये असतं, पण जेव्हा आपण टू द ड्रॉइंग काढत असतो तेव्हा ते स्मॉल स्केलमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करावं लागतं. त्यानंतर नेक्स्ट आहे conflict between the specification and drawing. Specification shall grown in ते आपण ड्रॉइंगमध्ये आपण काय करणार आहे, ड्रॉन करणार आहे. ओके, नेक्स्ट बघा. टू गिव द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन फॉर अन आयटम ऑफ वर्क. जे आयटम ऑफ वर्क आहेत, जे आयटम आहे त्याची इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड जी आहे ती सगळी आपण त्याच्यात देणार आहोत स्पेसिफिकेशनमध्ये. त्याच्यानंतर टू हेल्प
द कॉन्ट्रॅक्टर इन गिवन द नेसेसरी कोटेशन ऑफ वर्क. मग त्याच्यासाठी जे काही कोटेशन असणार आहे ते आपण ऑलरेडी त्यांना त्या स्पेसिफिकेशनवरनं कळणार आहे. फॉर नेसेसरी एक्झिक्युशन ऑफ वर्क. मग एक्झिक्युशन ऑफ वर्क करण्यासाठी सुद्धा ते नेसेसरी आहे, इम्पॉर्टंट आहे. टू कॅरी आउट द सुपरवायझर वर्क ड्युरिंग कन्स्ट्रक्शन. मग आपलं जे सुपरविजन वर्क असणार आहे ते जर पूर्ण माहिती असेल आपल्याला की कसं करून घ्यायचं आहे, काय करायचं आहे वगैरे, तर त्याच्यानुसार आपलं ते सुद्धा व्यवस्थित होऊ शकतं सुपरविजनसुद्धा. टू मेन्शन मटेरियल यूज अँड प्रोसेस ऑफ एक्झिक्युशन. कुठलं मटेरियल वापरायचं आहे, काय वापरायचं आहे, तर ते सुद्धा आपल्याला यूज होणार आहे. म्हणजे जर सपोज आपल्याला डीप फाउंडेशन करायचं असेल आणि आपण जर डीप फाउंडेशनसाठी जर गेलात तुम्ही किंवा तुम्हाला तिथं शॅलो फाउंडेशन आहे आणि तुम्ही तिथं डीप फाउंडेशनचं मटेरियल घेऊन गेला तर इट इज नॉट एक्झिक्युटेड. जिथं डीप करायचं आहे तिथं शॅलोचं घेऊन जाणं इट इज नॉट एक्झिक्युटेड. इव्हन जर ब्रिक वर्कमध्ये जर सपोज आता नवीन स्टँडर्डनुसार ब्रिक्स वापरायचे असतील तर त्याच्यानुसार त्याचं ड्रॉइंग पाहिजे, डिझायनिंग पाहिजे, किंवा तिथला जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर कसा आहे. म्हणजे काही काही लोकांना कसं असतं पुढं कॅन्टिलिव्हर असते किंवा ड्रॉइंगमध्ये कॅन्टिलिव्हर्स असतात, किंवा पुढं तुम्हाला गार्डनिंगसाठी जागा स्पेस सोडायचा असतो. सगळं असं म्हणजे जे काही डिटेल्स असणार आहे ते प्लॅनमध्ये ॲक्च्युली ड्रॉइंगमध्ये आपल्याला स्पेसिफिकली कळायला पाहिजेत. हे सगळं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॉईंट टू बी ऑब्झर्व इन इन्फॉर्मेशन द स्पेसिफिकेशन ऑफ ॲन आयटम. तर त्याची जी इन्फॉर्मेशन असणार आहे, इन्फॉर्मिंग जे काय असणार आहे तुमचं जे काही स्पेसिफिकेशन असणार आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा ॲक्च्युली स्पेसिफिकेशन जे काही असणार आहे ते इंजिनियर किंवा आर्किटेक्ट डिझाईन करतात किंवा ते प्रिपेअर करतात. आणि त्याच्यामध्ये जे काही स्पेसिफाईड लिहित असतील, काही जे काही नमूद करत असतील किंवा आपण जे रिटन रायटिंगमध्ये ते स्पेसिफिकेशन देत असतील तर ते कॉन्ट्रॅक्टरला अंडरस्टँडिंग होईल अशा ह्याच्यामध्येच असतं. आणि कुठला कॉन्ट्रॅक्टर आहे, काय आहे हे आपल्याला माहिती नसतं अगोदर जेव्हा आपण काम करत असतो. तर त्याच्यासाठी आपण जे काही स्पेसिफिकेशन लिहिणार आहोत, देणार आहोत, तर त्या सुपरवायझरला, तिथं जो वर्कर काम करतोय त्याला किंवा कॉन्ट्रॅक्टरला प्रॉपर कळायला पाहिजे अशा ह्याच्यातच आपल्याला ते द्यावं लागतं. मग त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ते म्हणजे सिम्पल अँड क्लिअर लँग्वेज शुड बी यूज्ड. मग जी काही तुम्ही लँग्वेज यूज करणार आहात ती सिम्पल आणि क्लिअर पाहिजे, किंवा त्याचं जे काही वर्डिंग असणार आहे त्याचं मीनिंग क्लिअर व्हायला पाहिजे. अशा टाईपमध्ये आपण तिथं जे काही आहे ते प्रिपेअर करायचं आहे स्पेसिफिकेशन. नेक्स्ट आहे दे स्पेसिफिकेशन शुड बी ब्रीफ स्पेसिफिकेशन पाहिजे. पूर्ण पॉईंट्स जे असणार आहेत ते क्लिअर व्हायला पाहिजेत. फक्त एवढंच आहे की लांब लचक 4-5 स्टेटमेंट लिहिलेत असलं काही प्रकार करायचा नाही आहे. एक 4 ओळीमध्ये एक सेंटेन्सच आहे पूर्ण असलं काही करायचं नाही. शॉर्ट बट स्वीट जे आपण म्हणतो तशामध्ये पाहिजे आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे द स्पेसिफिकेशन शुड बी फेअर टू ऑल पार्टीज. जे काही स्पेसिफिकेशन असणार आहे ते दोन्ही पार्टीजना व्यवस्थित समान न्याय देणारं असं आपण जे म्हणतो त्या वाईचं असायला पाहिजे. प्रॅक्टिकली लिमिटेशन्स ऑफ मटेरियल किंवा वर्कमॅनशिप ह्याचा सगळ्याचा विचार करूनच ते आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अँड स्पेसिफिकेशन आर लिगल डॉक्युमेंट. दे शुड बी कन्सिडर्ड ॲज फार ॲज पॉसिबल बिकॉज तर आपले जे काही हे असणार आहेत जे काही लिगल पार्ट जो असणार आहे तो व्यवस्थित असायला पाहिजे थोडक्यात. म्हणजे त्याचं जे काही प्रॉब्लेम्स असणार आहेत, जे वर्ड्स असणार, वर्डिंग असणार आहे, किंवा बिकॉज वर्ड्स विल इन्व्हॉल्व लाईक रिस्क ऑर लिगल डिफिकल्टीज. मग त्याच्यामधले जे काही वर्ड्स वगैरे असणार आहेत ते व्यवस्थित असायला पाहिजेत, लिगली असायला पाहिजेत, त्याचा काही प्रॉब्लेम होता कामा नये. हे अशा सगळ्या टाईपमध्ये आहे. किंवा तुम्ही जर जुनं स्पेसिफिकेशन यूज करून आत्ताचं नवीन स्पेसिफिकेशन जर सेट करत असाल तर त्याच्यामध्ये काही काही मटेरियल न्यू ॲड करावे लागतात, काही काही डिलीट करावे लागतात. तर ते सगळं कन्सिडर करून आपल्याला स्पेसिफिकेशन तयार करावं लागतं. म्हणजे जे काही फॉर्मेशन असणार आहे स्पेसिफिकेशनचं ते अशा टाईपमध्ये आपण करणार आहोत. नेक्स्ट बघा
तर स्पेसिफिकेशन पॅराग्राफ्स तर त्याच्यामध्ये मटेरियल रिक्वायर्ड फॉर वर्क असणार आहे. स्पेसिफिकेशन ऑफ मटेरियल आहे. प्रिलिमिनरी वर्क आहे बिफोर कन्स्ट्रक्शन. त्यानंतर टेस्ट ऑन मटेरियल टू बी यूज्ड आहे. क्लीनिंग अँड रिमूव्हिंग ऑफ वेस्टेज ऑफ कम्प्लीट ऑफ वर्क. त्याच्यानंतर मोड ऑफ मेजरमेंट लास्ट आहे तो म्हणजे मोड ऑफ मेजरमेंट. त्याच्या अगोदर हे सगळं व्हायला पाहिजे. हे सगळं जे आहे ते तुम्हाला एस्टिमेटिंगला झालेलं आहे. त्यामुळं हे पुन्हा पुन्हा जास्त काही त्याच्या डिटेल्समध्ये जायची गरज नाही आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ स्पेसिफिकेशन तर ॲक्च्युली जे टाइप्स आहेत ते तुम्हाला दिसतात समोर 6 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ब्रीफ स्पेसिफिकेशन, देन नेक्स्ट आहे डिटेल स्पेसिफिकेशन, देन नेक्स्ट आहे स्टँडर्ड स्पेसिफिकेशन, देन मॅन्युफॅक्चर स्पेसिफिकेशन, कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन अँड गाईड स्पेसिफिकेशन. तर हे सगळे स्पेसिफिकेशन आपण इन डिटेल्स बघणार आहोत. आणि वन मोर थिंग तुमच्यासाठी अजून एक आहे की स्पेसिफिकेशनची पूर्ण मी PDF तयार केलेली आहे आणि ती तुमची Moodleला मी अटॅच करत आहे. इफ तुम्हाला ती रिक्वायर्ड आहेच, त्यामुळे तुम्ही ते एकदा बघून घ्या. त्यावेळेस तुम्ही स्पेसिफिकेशन प्रिपेअर करायला स्टार्ट करा. याच्यासोबत ती अटॅचमेंट तुम्हाला जोडून दिली जाईल. ठीक आहे. आपण टाइप्स ऑफ स्पेसिफिकेशन डिटेलमध्ये बघूया. ओके. थँक यू.